नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आरोग्य विभाग तांत्रिक डायरीमध्ये आपलं स्वागत। तांत्रिक प्रश्न जे असतात 40 प्रश्न 80 गुणांसाठी त्याची ही लेक्चर सिरीज आपली चालू आहे स्पेशली आरोग्य विभागासंदर्भातील। आणि या ठिकाणी आपण मग त्या ठिकाणी विविध पदं तुम्हाला माहिती आहे आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, विस्तार अधिकारी, झेडपी जे आहे आरोग्य पर्यवेक्षक, अधिपरिचारिका, विस्तार अधिकारी असतील। त्याच्यानंतर इकडे वरिष्ठ क्षेत्र कार्यकर्ता, औषध निर्माता, लिपिकाची पदं आहेत आरोग्य विभागामध्ये, प्रयोगशाळा सहाय्यक आहे, NRHMची पदं आहेत। या सगळ्या परीक्षांना उपयुक्त असे जे तांत्रिक प्रश्न आहेत जे आपल्याला फार महत्त्वाचे असतात, ज्या ठिकाणी 80 गुण असतात, जे तुम्हाला खूपच म्हणजे फायनल पोस्ट मिळवण्यामध्ये खूप मदतदायी ठरतात किंवा खूपच इम्पॉर्टंट ठरतात, त्यांची सिरीज आपण या ठिकाणी चालवतो आहोत। या ठिकाणी हे जे विजयपथ पब्लिकेशनचं पुस्तक आहे, विकास सिंदाळकर, तेजस करपे आणि सचिन कुरुंद सर यांनी लिहिलेलं, या पुस्तकातून आपण या ठिकाणी ही सिरीज पुढे नेतोय आणि तुमचा जो रिस्पॉन्स भरभरून असा प्रतिसाद भेटतोय त्याबद्दलही सर्वांचे पुन्हा एकदा आभार। आणि या ठिकाणी आपण सुरुवात करतोय। आजचं लेक्चर आपलं महत्त्वाचं असणार आहे। महत्त्वाचे एक 3-4 पॉईंट आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत जे परीक्षेभिमुख आहेत, परीक्षेला विचारले गेले आहेत। या पुस्तकामधले महत्त्वाचे पॉईंट मी तुम्हाला या ठिकाणी लेक्चरच्या माध्यमातून तुमच्या समोर घेऊन येतोय, जे प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमध्ये आपण त्याची लेक्चर सिरीज आपली चालूच आहे। प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आपण आरोग्य सेवक तांत्रिकचे बघतो आहोत, त्याच्यामध्ये जे काही विचारले गेलेलं आहे ते या ठिकाणी आपण कंटिन्यू करतोय। त्याच्यावरचे लेक्चर ते मुद्दे आपल्याला या ठिकाणी या सिरीजमध्ये कंटिन्यू करायचे। बघा, आजचा मुद्दा आपला आहे गरोदर माता। काय गरोदर मातेसंदर्भात जे काही विविध प्रश्न विचारले गेलेले आहेत त्या प्रश्नांना या ठिकाणी आजच्या लेक्चरमधून कव्हर करण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे। शेवटपर्यंत या ठिकाणी बघा, नक्कीच खूप सारे मुद्दे तुमचे क्लिअर झाले असतील। आता पहिला मुद्दा असतो तो म्हणजे गरोदर मातेच्या पोषणासंबंधी। काय गरोदर मातेच्या पोषणासंबंधी देखभाल। आता इथे जर बघितलं तुम्ही तर गरोदर मातेला माहिती झाल्यावर किंवा गरोदरपणा पहिल्या 3 महिन्यात त्या ठिकाणी आरोग्य परिचारिका, दाई, अंगणवाडी कार्यकर्ती यांच्याकडे आपली नोंदणी करायला पाहिजे। पहिला मुद्दा काय कळतोय तुम्हाला इथे बघा, मेन जे पॉईंट आहेत ना ते आधी क्लिक करायला शिका। 3 महिन्याच्या आत 3 महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, आपली नोंदणी त्या ठिकाणी जी काही आरोग्य परिचारिका असेल, दाई असेल, अंगणवाडी सेविका असेल, कार्यकर्ते असेल त्यांच्याकडे तुम्हाला नोंदणी करायची आहे। पुढचा मुद्दा काय, पुढचा मुद्दा असतो तो म्हणजे गरोदर मातेने आरोग्य सेविका ग्राम बाल विकास केंद्र जे आहे यामध्ये संगोपन कार्ड, जन्मदात्री किंवा शिशु कार्ड जे आहे ते घेतलं पाहिजे। ओके, दुसरा मुद्दा पुढे खाण्याच्या संदर्भात काय बदल करावेत। खाण्यासंदर्भात तुम्हाला त्या बाबी माहीत असले पाहिजे। धान्य, डाळी, दूध, दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या या अधिक प्रमाणात घेतल्या गेल्या पाहिजेत। जर मांसाहारी तुम्ही असाल तर त्या ठिकाणी मांस आहे, मासे आहे, अंडे आहेत, ह्या म्हणजे जे आपण आहार म्हणतो ना, आहार तो गरोदर मातेचा काय असावा किंवा त्यामध्ये काय बदल झाले पाहिजे या संदर्भात ही मुद्दे फार महत्त्वाचे आहे। पुढे जेवणामध्ये तुपाचा वापर असेल, आयोडीनयुक्त मिठाचा वापर असेल, हा करावा लागेल। पाणी भरपूर प्रमाणात प्यावं लागेल। पुढे तंबाखू दारू सेवन म्हणजे जे आपण म्हणतो इतर बाबी आहेत त्या नको। पुढे ग्राम बाल विकास केंद्रामध्ये जो काही आहार मिळतोय तो सुद्धा घेतला गेला पाहिजे। आता गरोदर माता आणि सामान्य वेळी जे काही त्या ठिकाणी तीच व्यक्ती असते ते दोघांमध्ये जर बघितलं तुम्ही तर फार मोठा फरक असतो। गरोदर माताला सामान्य आहाराच्या 1/4 आहार जो आहे तो त्या ठिकाणी अतिरिक्त लागत असतो, कारण की पोटामध्ये एक जीव आहे आणि स्वतः एक जीव असं, यामुळे जास्त अन्न खावं लागतं किंवा जादा अन्न खावं लागतं, हे सगळ्यात महत्त्वाचं। तर पुढे गर्भावस्थेमध्ये वजन वाढण्याचे महत्त्व, हा मुद्दा महत्त्वाचा आहे। यावर प्रश्न विचारले सुद्धा गेलेले आहे की किती वजन वाढलं पाहिजे, किमान किती वजन या ठिकाणी वाढवले गेलं पाहिजे। किमान 10 ते 12 किलो वजन जे आहे या ठिकाणी वाढलं पाहिजे। अखेरच्या 6 महिन्यामध्ये प्रत्येक महिन्याला 1 किलो वजन वाढलं पाहिजे। आता गर्भावस्थेत आईचे वजन वाढत नाही याचा अर्थ बालकाची पूर्ण वाढ होत नाही असं समजलं जातं। म्हणजे तुमच्या लक्षात येईल की वजन वाढणे, गरोदर मातेचं वजन वाढणे का गरजेचं आहे। गरोदर मातेचं वजन वाढतं याचा अर्थ बाळाचं वजन वाढतंय, हा मुद्दा लक्षात घ्या। बाळाचे योग्य पोषण होतंय, हा मुद्दा लक्षात घ्या। 10 ते 12 किलो वजन त्या ठिकाणी वाढलं पाहिजे। शेवटच्या 6 महिन्यामध्ये प्रत्येक महिन्याला किमान 1 किलो वजन वाढलं पाहिजे, हा मुद्दा महत्त्वाचा आहे। पुढे गर्भ अवस्थेत कोणकोणती काळजी घेतली पाहिजे।
मनुष्याचे जीवनचक्र हे अंडपेशीपासून सुरू होते, हा मुद्दा लक्षात घ्या. 24 तासामध्ये जे बीजांड आहे त्या बीजांडांपासून फलधारणा होते. आता जे फलित श्रीबीज आहे त्याला सायगोट ही कन्सेप्ट आहे, त्याला सायगोट असं म्हटलं जातं. कशाला? फलित श्रीबीज याला. आता हे फलित बीज हळूहळू सरकते व आपली जागा शोधते. आता पुढे फलधारणा व गर्भधारणा याचा अर्थ काय? काय? फलधारणा व गर्भधारणा याचा अर्थ. मित्रांनो, फलधारणा कशाला म्हणायचं आणि गर्भधारणा कशाला म्हणायचं नीट समजून घेण्याचा मुद्दा आहे. फलधारणेमध्ये काय होतं? शुक्रपेशी पुरुषामध्ये म्हणूया आपण, श्रीबीज स्त्रीमधील यांचा संयोग होतो आहे आणि फलित पेशी तयार होते आहे. काय? शुक्रपेशी आणि श्रीबीज यांचा संयोग होऊन फलित पेशी तयार होती. व आता ही फलित पेशी तयार झाली, इथपर्यंत झाली फलधारणा. आता ही जी फलित पेशी तयार झाली, या फलित श्रीबीजाचे गर्भाशयामध्ये जेव्हा रोपण होते तेव्हा त्याला म्हणायचं गर्भधारणा. ओके, म्हणजे आधी काय होणार? पहिली स्टेप आहे फलधारणा. शुक्रपेशी आणि श्रीबीज यांचा संयोग होणे सगळ्यात महत्त्वाचं आहे. फलधारणा होते. नंतर ते जे फलित श्रीबीज आहेत ते गर्भाशयामध्ये रोपण होणे, याला काय म्हणायचं? गर्भधारणा असं म्हणायचं. आता गर्भधारणेला महत्त्व का? गर्भधारणेच्या वेळेस नेमकं काय ठरतं? गर्भधारणा यावेळेस अनुवांशिकता जे काही गुण आहे ते आपण म्हणूया. अपत्यांची संख्या यावेळेस ठरते, ते जुळा असणार आहे की एकच असणार आहे. आणि तिसरं लिंग निश्चिती, तो मुलगा असणार की मुलगी असणार, हे सगळं केव्हा ठरतंय? या गर्भधारणेच्या वेळी ठरतंय. आता गर्भधारणा झाली असं केव्हा समजायचं किंवा त्याची एक साधारण लक्षणं काय आहे गर्भधारणेची? तर यामध्ये मासिक पाळी बंद होणे असेल, मळमळणे, थकवा वाटणे, स्तनातील बदल, वारंवार लघवी, गर्भाशयाचा आकार वाढणे, योनी मार्गातून स्राव बाहेर पडणे, ही गर्भधारणेची एक साधारण लक्षणं मानली जातात. आता पुढचा मुद्दा लुनर काळ. ओके, आपण मागील लेक्चरमध्ये थोडंसं बोललो होतो यावर. जो गर्भाशयाचा काळ आहे, गर्भधारणेचा काळ म्हणूया आपण त्याला लुनर काळ असं म्हटलं जातं. आता या लुनर काळामध्ये मग सोनोग्राफी, अल्ट्रासाऊंड, अल्ट्रास्कॅन या बाबी त्या ठिकाणी आपण चेक करत असतो. आणि पुढे रक्तक्षय. भारतामध्ये रक्तक्षय झालेल्या 15 ते 45 वयोगटातील ज्या महिला आहेत यांचं प्रमाण फार जास्त आहे. 15 ते 45 वयोगट. जागतिक पातळीवर सुद्धा 6 ते 14 दशलक्ष या वयोगटातील महिला रक्तक्षयाने आजारी असतात. म्हणजे रक्तक्षय ज्याला आपण हिमोग्लोबिन म्हणतो ना, या हिमोग्लोबिनची कमतरता. आता ही हिमोग्लोबिन याचा आणि लोहाचा संबंध आहे. पुन्हा ते आपण लोहाच्या गोळ्या बघतो, बरोबर. हिमोग्लोबिन कशातून येतं? मग ते चांगल्या पालेभाज्या खाणं असेल, हे जे दूध वगैरे, अंडे, या सगळ्या बाबी आपण बोललो, सकस आहार ज्याला म्हणतोय, तो जर तुम्हाला भेटला तर मग ते हिमोग्लोबिन आणि त्याच्यातून मग हे सगळं तुझं रक्तक्षयाचा धोका आहे तो टळतो. अशक्तपणा वगैरे असे बरेचसे लक्षणं या रक्तक्षयामुळे दिसून येतात. त्याला रक्तपिती असाही शब्द वापरला जातो. आता पुढे गरोदर मातेला कोणता रोग होऊ शकतो? ओके, गरोदर मातेला टॉक्झेमिया हा रोग होतो. कोणता? टॉक्झेमिया. या रोगामध्ये आईला फिट्स येतात. पुढे गर्भाशयामध्ये मृत्यू होण्याचा संबंध होतो. तसेच मातेच्या जीवाला सुद्धा धोका या ठिकाणी होऊ शकतो. या रोगामध्ये मातेचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. हे धोके आहेत. ओके, हे धोके आपल्याला माहीत असले पाहिजेत. पुढे आता जेव्हा गर्भावस्था असते तेव्हा नियमित तपासणी करावी लागते. ती का करावी लागते? पहिला मुद्दा, नोंदणी किती महिन्यात करायची आहे? 3 महिने. हा प्रश्न येऊन गेलेला आहे, हे आधी लक्षात घ्या. पुढे नोंदणीनंतर 4 प्रसूतीपूर्व तपासण्या करणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर प्रत्येक भेटीदरम्यान वजन तपासलं गेलं पाहिजे. वजन वाढतंय का? किमान 9 ते 11 किलो एवढं वजन त्या गर्भावस्थेमध्ये वाढलं गेलं पाहिजे. दर महिन्याला सरासरी 1.5 किलो एवढं वजन वाढवता येईल का, यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे. पुढे TT चे जे इंजेक्शन आहे, आपण जे धनुर्वाता संदर्भात म्हटलो होतो, ते इंजेक्शन घेणं. गर्भावस्था नक्की झाली आहे, TD1 नंतर पुन्हा TD2 हे इंजेक्शन. पहिल्या तिमाहीनंतर किमान 6 महिने दररोज लोह फॉलिक ॲसिडच्या दररोज 1 गोळी घेणं गरजेची. म्हणजे जे आपण रक्तक्षय म्हणतो ना,
त्याचा धोका या ठिकाणी टाळण्याचा हा प्रयत्न असतो किंवा ते घ्यावे लागतात. जे आपण इतर शरीरामध्ये आवश्यक घटक आहेत ते याच्यातून त्याचा समतोल राखण्याचं कार्य या ठिकाणी केलं जातं. ओके, हा मुद्दा झाला. पुढे आता गरोदरपणा जर बघितलं, मातेला रक्तक्षयाची भीती असते किंवा त्याचा धोका असतो. आता पुढचा मुद्दा आहे की प्रसूतीसाठी सर्वोत्तम वय कोणतं किंवा योग्य वय कोणतं मानलं जातं. या ठिकाणी ते वय आहे 23 ते 29 वर्षे. आता भारतात जर तुम्ही बघितलं तर आता लग्नाचं वय वाढत चाललं आहे. शहरी एरियात जर बघितलं तुम्ही तर 25 ते 30 वर्षाअंतर्गत लग्न आता होत आहेत. म्हणजे या ठिकाणी थोडंसं हा जो रेशिओ आहे कुठेतरी तो जुळणं आता अवघड होऊन गेलेला आहे. पण ते मग घातक ठरतं आहे. मातेचं वय जर बघितलं आपण 35 वर्षापेक्षा जर जास्त असेल तर गर्भपात असेल, विकृती असेल, मृत बाळ जन्मणे असेल, अशा शक्यता या ठिकाणी असतात. पुढे लैंगिक संबंधातून महिलाला कोणते आजार होऊ शकतात किंवा कोणते रोग होऊ शकतात, तर त्यामध्ये गनोरिया आहे, नागिन आहे, उपदंश आहे, क्लेमेडिया आहे. हे आजार आपल्याला माहीत असले पाहिजे जे लैंगिक संबंधातून होऊ शकतात. ओके, पुढे बाळाची नवजात अवस्था कशाला म्हणायचं, ओके, किंवा त्याच्या संदर्भात महत्त्वाची मुद्दे. अर्भक कशाला म्हणतो आपण, अर्भक ही कन्सेप्ट महत्त्वाची, याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत. नवजात बालक जे असतं त्याला अर्भक म्हटलं जातं. ते शरीरातले हाडं जर बघितले 270 ते 300 हाडं असू शकतात. मोठ्या माणसाप्रमाणे त्याला ऐकायला येते, मात्र त्याच्या रडताना त्याच्या डोळ्यात पाणी येत नाही आणि गुडघ्याला जन्मावेळेस वाट्या असतात, हस्ती त्याच्या मऊ असतात. पुढे नवजात बालक जे आहे त्याला निकट दृष्टिता नावाचा रोग असण्याची शक्यता असते. आता इथे निकट दृष्टिता आणि दूरदृष्टिता तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आपण ते दृष्टिदोषाचं लेक्चर पाहिलं आहे स्वतंत्र. मला सांगा, निकट दृष्टितेमध्ये जवळचं दिसतं की दिसत नाही, दूरदृष्टितेमध्ये जवळचं दिसतं की दिसत नाही. इंटरेस्टिंग प्रश्न आहे तुमच्यासाठी, महत्त्वाचा आहे, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आता पुढे जर बघितलं तुम्ही तर जे नवजात बालक आहे त्याच्यामध्ये मॅक्मियन विस्टा जे आहे ती करतात ती. तसंच नवजात बालक जन्माला त्याच्या आईचे चिकयुक्त दूध त्याला पाजले गेले पाहिजे. आईचे दूध आपण जे म्हणतो ते, ज्याला शास्त्रीय भाषेमध्ये कोलेस्ट्रॉम असं म्हटलं जातं. कारण की कोलेस्ट्रॉम हे बाळाचं पहिलं लसीकरण आहे असं गृहीत धरलं जातं. बघा, कोलेस्ट्रॉम एक नवीन संकल्पना, एक नवीन कन्सेप्ट नक्कीच तुम्हाला माहीत असली पाहिजे, परीक्षेसाठी उपयुक्त आहे. आता नवजात बालकाचे वजन जर 2.5 किलोपेक्षा कमी असेल तर त्याला काचात ठेवावे लागते. जगाच्या बाबतीत जर बघितलं तुम्ही तर जगात जन्म घेतलेल्या नवजात अर्भकापैकी 10 पैकी 1 अर्भक असा आहे जे 2.5 किलोग्रॅमपेक्षा कमी वजनाचे जन्मते. महत्त्वाचं आहे, त्याचे आईचं वजन वाढलं गेलं पाहिजे, आईचं पोषण चांगलं झालं पाहिजे. त्या बाबी जे आहेत ते याच्यासाठी महत्त्वाचे आहे. पुढचा आणखी एक या ठिकाणी रोग म्हणूया आपण त्याला किंवा प्रॉब्लेम म्हणूया, तो म्हणजे ब्ल्यू बेबी. अर्भकाच्या हृदयाला छिद्र असेल तर त्याला ब्ल्यू बेबी असं म्हटलं जातं. काय, हृदयाला जर छिद्र असेल तर त्याला ब्ल्यू बेबी असं म्हटलं जातं. आता पुढे बाळाची नवजात अवस्था 15 दिवसापर्यंत असते. 15 दिवसानंतर ते 18 महिन्यापर्यंत बाळ हे अर्भक अवस्थेत राहतं आणि 18 महिन्यानंतर 2 वर्षापर्यंत ते शिशु अवस्थेत असतं. बघा, अर्भक अवस्था 15 दिवस ते 18 महिने. पुढे शिशु अवस्था 18 महिने ते 2 वर्ष. ओके, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे आपण जातोय धोकादायक स्थितीमध्ये जे बालकं आहेत ते आपण कसे ओळखायचे. बाबा, ही बालक धोकादायक स्थितीमध्ये आहे. पहिला मुद्दा, 2.5 किलोपेक्षा कमी वजन असेल, काचात ठेवावं लागणार. दुसरं, आईचं दूध पित नाही आहे, वरचंच दूध पितं आहे, 3 महिने झाले तरी वजन वाढलेलं नाही आहे, अपेक्षित वजन जे आहे त्याच्यापेक्षा 70% कमी वजन आहे, तर त्याला ग्रेड 2 कुपोषित बालक असं म्हटलं जातं. पुढे बाळाला जुलाब होत असेल किंवा लग्नानंतर खूप मोठ्या कालावधीचं अंतर ठेवून जन्मलेलं बाळ असेल, जन्म झाल्यापूर्वी 2 भावंडांचा मृत्यू झाला, जुळी असेल, वडील दारुडे असतील, आई व वडील सतत आजारी असतील, तरीसुद्धा या ठिकाणी ते बाळ जे आहे धोकादायक स्थितीत आहे असं ओळखलं जातं. आता इथे मला याचं लॉजिक कळत नाही की वडील दारुडे असतील तरी धोकादायक काहीतरी त्याची इफेक्ट होऊ शकतात. पुस्तकात दिलेलं आहे, याचा अर्थ काहीतरी असणार आहे. पुढे जोखीम असलेल्या गर्भवती माता कशा ओळखायच्या. बाबा, जी गर्भवती माता आहे तिला धोका आहे किंवा जोखीम आहे हे कशावरून ओळखलं जातं. ज्या मातांची म्हणजे गरोदर माताची गरोदरपणाच्या प्रारंभाला वजन हे 40 किलो किंवा त्यापेक्षा कमी असल्यास, बघा, गरोदरपणा
सुरू झाला आहे आणि मातेचं वजन हे 40 किलो किंवा त्यापेक्षा कमी आहे. उंची 6 फूट त्यापेक्षा कमी असलेल्या माता ज्या आहेत, पुढे म्हणजे आता वजन आणि उंची दोघांचं या ते जे रेशिओ म्हणतोय आपण तो या ठिकाणी महत्त्वाचा आहे, इंटरेस्टिंग आहे. पुढे गर्भपात झालेली गरोदर स्त्री किंवा अशी स्त्री जिच्या पोटी मृत बालक जन्मलेले असेल किंवा मागील बाळंतपणामध्ये तिचे बाळ 1 महिन्याच्या आत मृत्यू पावले असेल, ती सुद्धा जोखीमयुक्त स्त्री आहे. अशा माता ज्यांच्या अपत्यांची संख्या 4 पेक्षा जास्त आहे त्या मातेला सुद्धा धोका आहे. आणि 18 वर्षापेक्षा कमी वयाची माता असेल किंवा 35 पेक्षा जास्त वयाची माता असेल तरी सुद्धा ती माता ही कुठेतरी जोखीमेची माता आहे किंवा तिला त्या ठिकाणी धोके उद्भवू शकतात. अशा पद्धतीचे मुद्दे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण एक गरोदर माता आणि त्यांच्या संदर्भातले विविध मुद्दे या लेक्चरमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला. आता आपण याच्या संदर्भातले प्रश्नांची सिरीजसुद्धा बघतोय याच यूट्यूब चॅनलला. याच्या आधी कोणकोणते प्रश्न विचारले गेले ते आपण सगळं अभ्यासतो आहे. तुम्ही ती अभ्यासत चाला आणि नंतर ही लेक्चर बघत चाला. दोन्ही जर तुम्ही असं साईड बाय साईड केलं तर तुम्हाला कळेल नेमके प्रश्न कोणते विचारले जातात, त्यांचा अभ्यास कसा केला पाहिजे, त्याच्यात कोणते मुद्दे हायलाईट झाले पाहिजे. दोन्ही मुद्दे तुमचे जर सरळ गेले तर तुमचे 80 गुण जे आहे नक्कीच पक्के झाल्याशिवाय राहणार नाही. चला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.